काही दिवसांनी आई आजारी पडली आणि वारली. मग सगळं माझ्यावरच येऊन पडलं सगळं. आजची ही गोष्ट आहे मास्टर शेफ काकूंची, ज्यांनी कधी फूड इंडस्ट्रीकडे बिझनेस म्हणून बघितलंच नाही. त्यांच्या हाताला चव होती, इतरांना खाऊ घालण्याची आवड होती आणि हीच आवड जपत आज त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत. बऱ्याच जणांनी करेक्ट गेस केलंय. आज आपण आलोय नागाव मधल्या कोळीणबाई रेस्टॉरंटला, अर्थात नलिनी काकू मुंबईकर यांना भेटायला. शूट करायचं म्हणजे कसं माहिती आहे, शूट करता करता आपण जे घरी बनवतो ना जेवण, त्याला काय शूट वगैरे नसतं. हे टाक ते टाक ते सगळं पटपट टाकायचं असं. पण हे शूट घ्यायला लागल्यानंतर ना, तर मग विक्रांत बोलणार कांदा टाकायचा ना, मग थांब जराशी, मग ढवळायचं आहे ना, मग थांब जराशी. मग ते कधी कधी माझं ढवळ करपून पण जायचं आणि काही पदार्थ फुकट पण जायचे. बाबानेच जेवण बनवायला शिकवलं मला. हो. अगोदर भात शिकवलं, नंतर कालवण भाजी असं शिकवलं. लग्न झाल्यानंतर आमचे म्हणजे विक्रांतचे पप्पा आहेत ना, त्यांनी पण कसं कालवण करायचं, चिकन कसं करायचं, मटण कसं करायचं ते पण त्यांनी शिकवलं. व्हिडिओ बनवणं म्हणजे काय सोपं नाही. जे आम्ही एक व्हिडिओ बनवतो ना, त्याला आम्हाला 5 तास जातात. मग ते रोज रोज व्हिडिओ बनवायचं ना, काय बनवायला लागल्या, मग विचारायचं विक्रांत, मम्मी आज काय स्पेशल. मग तेच चालू झालं कायम. नागाव हा एक टुरिस्ट पॉइंट आहे, त्यामुळे इथे हॉटेल व्यवसायात ना खूप स्पर्धा आहे. तरी सुद्धा अवघ्या वर्ष दीड वर्षातच कोळीणबाई रेस्टॉरंटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याला कारण होतं अर्थात काकूंच्या व्ह्यूअर्सचं त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या हातची चव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक बनवण्याची पारंपरिक पद्धत. आता 6 वाजता मी जातो आता 6 कुठे वाजता मच्छीला जातोय त्या बंदरावरती. इथे रेवडणच्या बंदरावर नाही तर मग साखरेतल्या जेटीवरती बोटी येतात तेव्हा त्या काय जोरावरती येतात, जशी भरती ओटी असते तशी येतात तिकडे. नाहीतर मग इकडून आपल्या रेवडणच्या बंदरावरून आणायची मच्छी. मग ते आम्ही मच्छी पहिली सिलेक्ट करतो, कुठली घ्यायची, आज काय स्टॉक कमी वगैरे आहे ते बघायचं आणि मग त्यानुसार घ्यायची. आम्ही सुरमई तंदुरी ठेवली, परत लॉबस्टर तंदुरी, परत क्रॅब तंदुरी, पापलेट तंदुरी असं सगळं ठेवलंय. ते लोकांना आवडतं भरपूर. हॉटेलला आहे ना, हे मोदक जाम जातात, म्हणजे जाम लोकांना आवडतात कोलिनबाईचे मोदक असं. पण खास करून प्रॉन्स भरलेले पापलेट आवडते, ते खायला सगळे येतात आणि वरून बोलून जातात की छान होतं छान होतं सगळे बोलतात. कांजी आणि तळल्याला खाऊन बोलू काटायला लेवणे, मग बोला आपण मी भरल्याला करता पापलेट. तर मग ती चटणी आहे ना, ती पापलेटानं भरली आणि मग ती त्यांना तलून दिला, म्हणजे फ्राय करून दिला नाही, मग त्यांना सगळ्यांना आवडायला लागला. आम्ही व्हिडिओमध्ये दाखवायचो नाही, रेसिपी बनवताना दाखवायचो, त्यानं जो मसाला टाकायचो नाही, तो लोकांना म्हणजे लोक बोलायचे मसाला कुठला टाकता, कुठला टाकता, आम्हाला हा मसाला पाहिजे. मग मी विक्रांतला बोलले काय, आपला जो घरगुती मसाला आहे ना, तो आपण सगळ्या लोकांना देऊया. बाहेरच्या देशात जाते, पण मला बाहेरच्या देशांची आवडी नावं सांगता नाही येत. दुबईपर्यंत जाते, परत आफ्रिका का अमेरिका पर्यंत, म्हणजे बाहेरच्या देशात जाते. आणि सगळे जवरे येताना आपल्या हॉटेलला तवरे मसाला घेऊन जातात आणि परत ऑनलाईन पण मागिततात. काकूंनी स्वतःच्या हाताने माझ्यासाठी हे सगळे मासे बनवलेले आहेत आणि माझ्या समोर आणलेले आहेत. काय चाखणार आहोत आज आपण, तर पहिले आहे प्रॉन्स स्टफ प्रॉम्पलेट, त्यानंतर स्क्विड मसाला, आम्ही माकुळ मसाला बोलतोय. माकुळ मसाला आणि हे उकडीचे मोदक आहेत. पण ते कशात बनवलेत? आम्ही ढाप्यान बनवले. ढाप्यात बनवलेले उकडीचे मोदक, असा मस्त फर्मास बेत आहे. आता मी हे सगळं टेस्ट करून बघणार आहे. इथली स्पेशालिटी आहे की इथे मासे फ्रेश मिळतात. बघूया.
खूप मस्त आहे, कमाल आहे. म्हणजे पापलेटची टेस्ट तर खूप छान आहे आणि आतला जो मसाला मिळून सुद्धा आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट जोडून ठेवलेल्या, कोणताही आव न आणता कोळी बोली भाषेत बोलणाऱ्या, आलेल्या प्रत्येकाचं हसत मुखाने स्वागत करून प्रेमाने खाऊ घालणाऱ्या नलिनी काकूंचं कोळीणबाई हे रेस्टॉरंट नागावच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अगदी 2च मिनिटावर आहे. त्याचीच इन्स्पायरिंग गोष्ट आज आपण पाहिली. तुम्हाला ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बघत राहा पुढची गोष्ट ओनली ऑन फूडी फ्रायडे.